उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक एनडीएचे सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून बी सुदर्शन रेड्डी रिंगणार, तर बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल मतदानामध्ये सहभागी होणार नाही। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार बहुमताने निवडून येणार, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनिल बोंडेंकडून विश्वास व्यक्त। एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी, बीआरएससह शिरोमणी अकाली दलावर दबाव, बीजेडी बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का, संजय राऊत यांची टीका। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार, काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। फडणवीसांच्या सहकाऱ्यांकडून आता त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न, फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊत यांचा हा आरोप। प्रमाणपत्र न दिल्यास मराठवाडा मुक्ती दिनात राजकीय नेत्यांना बंदी, 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यायला सुरू करा, जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची बैठक, बबनराव तायवाडे, परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी असणार उपस्थित, भुजबळ बैठकीला जाणार का याकडे लक्ष।